आता मस्त गुढीपाडवा झालेला आहे आणि गुढीपाडव्यानंतर मात्र हे आम्ही वाळवणाचे कामं करतो। तर इथे मी पहिल्यांदा आपल्याला वडे तयार करायचे आहे। तर इथे मी उडदाच्या डाळीचे वडे तयार केलेले आहे। अगदी एकदम मस्त लागतात। ही भाजी तुम्ही अगदी वांग्याच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही हे वडे टाकून म्हणजे वांग्याची भाजी खूप छान लागते हे वडे टाकल्यानंतर आणि खूप मस्त होते। अगदी खुसखुशीत होतात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने अजिबात जास्त वेळ लागत नाही। एकदम मस्त भाजी होते ही वड्यांची। तर मग आम्ही सुरुवातीलाच अगदी गुढीपाडवा झाला की मग नंतर हे वडे करायला घेतो। तर हे वाळवणातले उडदाचे वडे आपल्याला कसे करायचे आहे आणि वर्षभर स्टोअर कसे करून ठेवायचे आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ते तयार झाल्यानंतर त्याच्यापासून भाजी कशी तयार करायची आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी जवळपास 1 किलो ही उडदाची डाळ घेतलेली आहे। आता यामध्ये काही काडी कचरा वगैरे असेल तो काढून घ्यायचा आहे आणि याला वरती पावडर पण असते, त्याच्यामुळे स्वच्छ अगदी 3-4 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे। बघा आता हे 3-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जवळपास हिला 4 ते 5 तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे आणि भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये, कारण ही खूप डबल होते म्हणजे अगदी फुगते ना भिजल्यानंतर। त्यामुळे बघा आता किती स्वच्छ अगदी पाणी आहे आणि 4 ते 5 तासानंतर आपल्याला हे काढायचं आहे आणि यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। मस्त भिजलेली आहे। आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून ही डाळ जी आहे ती आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही, पण जसजसं तुम्हाला वाटेल तसतसं 2-3 चमचे असं पाणी घालायचं आहे। आपल्याला अगदी पातळ करायची नाही, जास्त जर पाणी घातलं तर मग ते जे बॅटर आहे ते एकदमच पातळ होऊन जाईल। तर पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे। आता सुरुवातीला मी अजिबात पाणी घातलं नाही, पण नंतर मात्र आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली ही डाळ किती छान अगदी मस्त ग्राइंड झालेली आहे। अगदी स्मूथ आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण डाळ अशी मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायची आहे। तुम्ही ही डाळ अगदी घरघंटीवर जरी तुम्ही दळून आणली तरी चालणार आहे, पण मी ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता हे एका मोठ्या बाउलमध्ये आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे वाटलेली। तर अशाच प्रकारे संपूर्ण डाळ ही मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। थोडी चिकट असते ही डाळ, त्यामुळे मिक्सरच्या जारमधून काढायला थोडा वेळ लागतो, प्रॉब्लेम येतो, पण होऊन जातात। हे संपूर्ण डाळ मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता आता तिचा कलर कसा आहे। आता ही डाळ जी आहे आपल्याला खूप फेटायची आहे, जसं दही वड्यांसाठी आपण फेटतो की नाही सेम तसंच आपल्याला ही एवढी मोठी डाळ जी आहे आपली ही एवढी फेटता येणार नाही, म्हणून अगदी थोडी थोडी करून आपल्याला ही फेटून घ्यायची आहे। तर मी अगदी थोड्या थोड्या बॅचेसमध्ये ही डाळ जी आहे ना हे बॅटर डाळीचं ते फेटून घेणार आहे। तर मी ते एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि अगदी आपल्याला 5 ते 7 मिनिटं तरी फेटून घ्यायचं आहे। एकदम छान अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि एकदम हलकी होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये मेहनत फक्त एवढीच आहे की आपल्याला हे जे बॅटर आहे हे खूप फेटायचं आहे। फेटल्यानंतरच आपले जे वडे आहेत ते एकदम खुसखुशीत होतील, एकदम मस्त। तर तुम्ही पाहू शकता आधीचे जे न फेटलेलं डाळीचं बॅटर आणि आता हे फेटलेलं डाळीचं बॅटर याच्यामध्ये किती फरक दिसतो आहे। एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे आपली फेटल्यानंतर। बघा एकदम अशीच आपल्याला थोडी थोडी करून फेटून घ्यायची आहे आणि आपलं हे जे बॅटर व्यवस्थित झाले आहे की नाही ते बघण्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला हे डाळीचं बॅटर त्यामध्ये टाकून बघायचं आहे। अगदी वरती तरंगलं की समजायचं की आपली डाळ एकदम छान आणि व्यवस्थित फेटून झालेली आहे, हलकी झालेली आहे। तर मी हे अशाच प्रकारे सगळी फेटून घेणार आहे। आता इथे मी ओट्यावरच तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून एक पॉलिथिन टाकलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हे वडे जे आहे हे खुडून घ्यायचे आहे। एका वाटीमध्ये इथे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपले जे बोट आहे ते पाण्यात बुडवून नंतर हे बॅटर उचलून आपल्याला इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असे वडे जे आहे हे खुडून घ्यायचे आहे। पहा, आणि खूप लहान पण नाही खुडायचे आणि खूपच मोठे पण नाही खुडायचे, अगदी मीडियम, म्हणजे ते वाळल्यानंतर बरोबर आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये मिळतात। आणि खूपच बारीक जर खुडले ना तर वाळल्यानंतर अजूनच बारीक होता, पण मग आपल्या भाजीचा गाळ होतो। बघा हे अशा प्रकारे मी हे आता वरती जाऊन टेरेसवर जाऊन मी हे पॉलिथिनवर सगळे टाकून घेतलेले आहे। बघा, आणि अगदी 2 ते 3 कडक ऊन जर असलं तर 2 ते 3 दिवसामध्ये एकदम छान आणि मस्त असे कडक वाळतात, पण मात्र आपल्याला हे कडक उन्हातच वाळवून घ्यायचं आहे। अगदी तुमच्याकडे ऊन नसेल तर अगदी थोड्याशा
सूर्यप्रकाशात जरी तुम्ही हे वाळवले तरी चालणार आहे, पण नंतर मात्र ऊन दाखवायचं आहे आपल्याला 2 दिवसाचं. तर मग मी आता हे 4-5 दिवस मस्त असे खडखडीत वाळवून घेतलेले आहे. पहा, एकदम मस्त वाळलेले आहे तुम्ही. आणि पॉलिथिनवर टाकल्यामुळे हे पटकन निघाले पण आहे. पहा किती सुंदर असा आवाज येतोय, तुम्ही पाहू शकता. एकदम खडखडीत वाळलेले आहे. आता चला तर मग आपल्याला याच्यापासून भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर इथे मी वाटीभर आपल्याला मी वडे काढून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वडे जे आहे हे परतून घ्यायचे आहे. बघा, मीडियम गॅसवरच परतवायचे आहे, कारण हे लगेच अगदी लाल होतात आणि खमंग वास यायला सुरुवात होते. आणि आपण ह्या बॅटरमध्ये काहीही घातलेलं नाहीये, मीठ सुद्धा घातलेलं नाहीये आपण हे वडे करताना. आमच्या विदर्भ साईडला हे असेच वडे तयार करतात. हा, पण तुम्हाला जर मसाला वगैरे काही टाकायचा असेल यामध्ये बॅटर बनल्यानंतर वडे खुडायच्या आधी, तर तुम्ही टाकू शकतात. बघा, आता हे छान मस्त असे लाल लाल झालेले आहे, पाहू शकता. तर मी हे काढून घेत आहे. आता पुन्हा आपल्याला त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तर मी इथं मस्तपैकी असं तेल घालून घेत आहे आणि तेल आपलं छान असं गरम झालं का त्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि थोडंसं हिंग मात्र घालायचं आहे आपल्याला. आता इथे मी एक मोठा कांदा हा कट करून घेतला होता अगदी बारीक बारीक, तो देखील आपल्याला इथे छान मस्त अगदी परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही तो परतवून घेत आहे. मस्त कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत असं छान अगदी परतवून घ्यायचा आहे आपल्याला, पाहू शकता तुम्ही. आता इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण भाजीला जे मीठ लागणार आहे तेच घालून घेणार आहे. मीठ घातल्याने आपला कांदा देखील लवकर परतला जातो. तर मी इथे मीठ घालून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर पण आहे, ती पण घालून घ्यायची आहे. चव खूप छान लागते. तर बघा, एकदम मस्त असा कांदा परतला गेलेला आहे. तर थोडासा अगदी 2 ते 3 मिनिटांची वाफ काढायची, म्हणजे आपला जो कांदा लवकरात लवकर परतला जाईल. बघा, इथे कांदा छान असा परतला गेलेला आहे आणि कोथिंबीर देखील. आता पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी एक टोमॅटो कट करून ठेवलेला आहे, तो देखील आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोची चव पण खूप छान लागते यामध्ये. टोमॅटो पण मस्त असं परतवून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटो पण लवकरच स्मॅश होण्यास मदत होईल. 2 ते 3 मिनिटांनंतर बघायचं आपल्याला हे छान अगदी मस्त परतलं गेलेलं आहे. तर इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची थोडी पेस्ट घालून घेत आहे. एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी भाजी आहे ही. आता हे छान मस्त परतवून झालेलं आहे, पाहू शकता. आता काही बेसिक मसाले आहेत तेच आपल्याला इथं घालायचे आहे. जसं की मी हळद घालून घेत आहे 1 चमचा. त्याच्यानंतर धणेपूड घालून घ्यायची आहे आपल्याला. जसं तुम्ही इतर भाज्यांना नेहमीप्रमाणे तुम्हाला जितकं घालायचं तितकं तुम्ही घालू शकता. आता इथे मी तिखट देखील घालून घेतलेला आहे आणि थोडंसं अगदी घरचा मसाला जो आहे आपला साठवण्याचा तो घातलेला आहे. आता हे छान मस्त असं परतून घ्यायचं आहे. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इथे मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते जळणार देखील नाही. छान मस्त अगदी आपले हे मसाले शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा, एक वाफ काढून घेतल्यानंतर अजून थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो हा छान मस्त स्मॅश व्हायला पाहिजे. तर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे छान. आणि आता जे वडे आपण तळून ठेवलेले होते, म्हणजे फ्राय केलेले होते ना थोड्याशा तेलावर, ते सगळे यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता हे सगळे वडे मी यामध्ये घालून घेतलेले आहे. छान मस्त असे परतवून घ्यायचे आहे. बघा, आपल्याला 2 ते 3 मिनिटं, म्हणजे हा जो मसाला आहे हा पूर्ण आपल्या वड्यांना लागला पाहिजे. तर अगदी 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घेऊया आपण. बघा, आता इथे मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला रस्सा जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण यामध्ये आपल्याला इथे गरम पाणीच घालून घ्यायचं आहे. तर आता इथे मी गरम पाणी घालून घेत आहे एका साईडला, जे मी करून ठेवलेलं होतं ते. आणि तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे असेल तितपत तुम्ही हे पाणी टाकू शकता. मस्त खमंग भाजीला वास सुटलेला आहे. हेच वडे तुम्ही अगदी वांग्याची भाजी शिजत असताना पण तुम्ही टाकले असे फ्राय करून, तर खूप छान लागते. वांग्याची भाजीची चव बदलूनच जाते, इतकी मस्त वांग्याची भाजी लागते. चला तर इथे आपली भाजी तयार आहे, पाहू शकता तुम्ही.
आणि वडा पण बघा तुम्ही तोडून पहा, अगदी मस्त फुटतोय तो छान, अगदी म्हणजे एकदम मस्त शिजलेला आहे. आणि आता वरतून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा.